नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तूर उडीद या आयातीला केंद्र सरकारने पुन्हा दिली 1 वर्षाची मुदतवाढ. या संबंधीची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. देशात तुरीचा वापर जवळपास 45 लाख टनाच्या दरम्यान होतो, तर मागील हंगामात तुरीचे उत्पादन 20% कमी राहून 34,30,000 टनापर्यंत आले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजात तूर उत्पादन जवळपास 34,20,000 टन होईल असे सरकारने म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील हंगामात उत्पादन घटल्याने शिल्लक साठा ही नगण्य असेल. त्यामुळे देशात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सरकारला आयातीचा जोर धरावा लागल्याचं स्पष्ट होते. त्यामुळे सरकार मुक्त तूर आणि उडीद आयातीला जे आयातीचं धोरण होतं त्याला मुदतवाढ देण्याची जी शक्यता होती ती आता मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे सरकार मुक्त तूर आयात धोरणाला मुदतवाढ देईल अशी शक्यता सुरुवातीपासूनच होती. केंद्र सरकारने 2022-23च्या हंगामात जवळपास 9,50,000 टनाच्या दरम्यान तूर आयात केली. यंदा देशात तुरीची टंचाई जास्त आहे, त्यामुळे सरकार आयातीला जास्त प्रोत्साहन देईल हे स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास 8 लाख टन तूर आयात झाल्याचे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर यंदा किमान 10 लाख टन तूर आयातीचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे आढळते. देशात तुरीचे आणि उडदाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2021 पासून मुक्त आयात धोरण राबविले आहे. आयातीवर कोणतेही शुल्क नाही आणि कोणत्याही देशातून कितीही तूर आणि उडदाची आयात करता येईल. मुक्त आयात धोरणाला यापूर्वी 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सरकारने मुदत संपण्यापूर्वीच 28 डिसेंबर 2023 रोजी मुक्त आयात धोरणाला मुदतवाढ दिली आहे. हे मुक्त आयात धोरण आता 31 मार्च 2025 पर्यंत कायम असेल. तर शेतकरी मित्रांनो, यासंबंधी आपल्याला नेमके काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आपले यूट्यूब चॅनल. नमस्कार.